नमस्कार, कर्मबंधन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। कर्मबंधन या चॅनलच्या माध्यमातून आम्ही ज्योतिष उपाय, वास्तु टिप्स या विषयांचे व्हिडिओ सादर करतो। अशा स्वरूपाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा आणि सोबतच असलेले घंटीचे बटन जरूर दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, सर्व व्रत आणि उपवासात एकादशीला सर्वात जास्त महत्त्व असते, जी महिन्यातून दोनदा पडते। वैशाख महिन्यातील एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे। शास्त्रानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात। या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेतला होता। मोहिनी एकादशी 22 मे 2021 शनिवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल, म्हणून या दिवशी श्री हरींची पूजा करण्याचे विधान आहे। माता सीतेचा शोध घेताना प्रभू श्रीरामांनी देखील हे व्रत केले होते। भगवान श्रीकृष्णाने मोहिनी एकादशीची कथा राजा पंडूचा पुत्र युधिष्ठिर याला सांगितली होती। तसेच महर्षी वशिष्ठ यांनी ही कथा प्रभू श्रीरामांना सांगितली होती। संपूर्ण जगाला या मोहिनी एकादशीचे महत्त्व कळावे म्हणून स्वतः प्रभू श्री रामचंद्रांनी हे व्रत केले होते। मोहिनी एकादशीच्या बाबतीत मानलं जातं की समुद्र मंथनानंतर देव आणि दानवामध्ये वाद निर्माण झाला होता। तेव्हा भगवान विष्णूने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले होते आणि एका सुंदर स्त्रीचे रूप धारण करून ते देवता आणि दानव यांच्यात पोहोचले होते। त्यांच्या या मोहिनी रूपावर दानव त्यांच्यावर इतके मोहित झाले की त्यांनी त्यांना अमृताचा कलश देऊन टाकला। भगवान विष्णूंनी मोहिनीच्या रूपाने सर्व अमृत देवतांना दिले, ज्यामुळे देवता अमर झाले। ज्या दिवशी भगवान विष्णू मोहिनीच्या रूपाने प्रकट झाले तो दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी होता। भगवान विष्णूंच्या याच मोहिनी रूपाचे पूजन मोहिनी एकादशी दिवशी केले जाते। जर कोणा व्यक्तीच्या नातेसंबंधामध्ये समस्या निर्माण झाली असेल, तणाव निर्माण झाला असेल, तर मोहिनी एकादशीचे व्रत करण्याने नातेसंबंध मजबूत होतात। मोहिनी एकादशी व्रताचे मुख्य देवता म्हणजे भगवान विष्णू किंवा त्यांचे अवतार आहेत, ज्यांची पूजा या दिवशी केली जाते। या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून प्रथम सूर्याला अर्घ्य द्यावे आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांची आराधना करावी। घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये पिवळ्या कापडावर पितळेच्या कलशामध्ये पाणी आणि फळांची 11 पाने घालून कलश स्थापित करावा आणि प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो किंवा चित्र स्थापित करावे। प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो स्थापित करून त्याची विधिवत पूजा करावी। गाईच्या तुपामध्ये हळद मिसळून त्या तुपाचा दिवा लावावा, चंदनाचा धूप लावावा, पिवळ्या रंगाची फुले वाहावीत, केशर आणि हळद मिश्रित टिळक लावावा आणि 11 केळी अर्पित करावीत। ओम मोहिनी रूप धारणे नमः या मंत्राचा 1 माळ जप करावा। आपण भगवान रामांचे चिंतन आणि तसेच ओम राम रामाय नमः, ओम राम रामाय नमः हा मंत्रही जाप करू शकता आणि यानंतर रामरक्षा स्तोत्र वाचावे। शास्त्रामध्ये सर्व एकादशींचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे आणि प्रत्येक एकादशीसाठी उपयुक्त उपाय देखील सांगितले आहेत। असा विश्वास आहे की एकादशीला केल्या गेलेल्या उपायांमुळे शीघ्र परिणाम मिळतात। आपल्या कामामध्ये, कार्यामध्ये वारंवार अडचणी येत असतील, आपले काम पूर्णपणे बंद पडले असल्यास एकादशीच्या दिवशी एक बासुरी विकत घ्यावी आणि विष्णू मंदिरात दान करावी। असे केल्याने आपले दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलून जाते, कामातील अडथळे दूर होतात। त्या दिवशी आपण राधाकृष्ण मंदिरामध्ये जावे आणि राधाकृष्णांना नमस्कार करून पिवळ्या फुलांचा हार अर्पण करावा, यामुळे आपल्या समस्या कमी होतात। या दिवशी विष्णू मंदिरात पिवळा ध्वज दान करावा, त्याचा तुम्हाला अवश्य चांगला फायदा होईल। एकादशीच्या संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पित करावे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावावा, यामुळे आपल्या सर्व समस्या दूर होतील। या दिवशी विष्णू मंदिरात गहू आणि तांदूळ अर्पण करावेत आणि यानंतर काही गरजू व्यक्तींना याचे दान करावे, यामुळे कुटुंबात शांती आणि आनंद नांदेल। सुख समृद्धी प्राप्त करण्यासाठी या दिवशी पिवळ्या चंदनामध्ये किंवा केसरमध्ये गुलाबजल मिसळून टिळा लावावा। हा उपाय आपण दररोज देखील करू शकता। एकादशीला दक्षिणावृत्ती शंखामध्ये कच्चे दूध आणि केशर घालून भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक करावा, यामुळे धनप्राप्तीचे योग बनायला लागतात। एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपासमोर
शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि तुळशीच्या झाडास नमन करावे. पिंपळाचे झाड हे भगवान विष्णूंचे निवासस्थान असल्याचे मानले जाते आणि म्हणून एकादशीला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. या दिवशी भगवान विष्णूंना कमळाची फुले किंवा पिवळ्या रंगाची फुले अर्पण करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंना सुशोभित करा, यामुळे आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तर मित्रांनो, हे होते मोहिनी एकादशी दिवशी करायचे काही उपाय. या उपायांमुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धीची प्राप्ती अवश्य होईल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद. शुभम भवतु. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबत असलेले घंटीचे बटन जरूर दाबा, ज्यामुळे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल व आपण आमचा कोणताही व्हिडिओ बघण्यापासून चुकणार नाही. धन्यवाद.